आणि मुद्दा एवढा सरळ सोपा होता की दिशा साल्यांच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे, पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या अनुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्माननीय अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कुठल्याही आमच्या भगिनींवर, माता भगिनींवर अगर बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असे सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे। अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो, मग ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहाने केली आणि त्या अनुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजींनी सकारात्मक पद्धतीने की सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे। देश आपला कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते, पण माता भगिनींबद्दल आमच्या लाडक्या बहिणींनी आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे। म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना, ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये, त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे, माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे। कारण का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो। तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला, किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं, त्यांच्याकडून राजकीय दबाव होता। मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल। म्हणून अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर, आता नैतिकता किती आहे हे आम्हा लोकांना विचार, आम्ही 39 वर्ष राहिलेलो आहे, नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे, पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी, आशावादी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरेच्या, बाबा माझं नाव आलंय, माझ्यावर आरोप झालाय, जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही। वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत, माझ्यावर आरोप करतायत, चला एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो, क्लिअर करतो। मी 8 जून रात्री कुठे होतो, 13 जून रात्री मी कुठे होतो, मी दिशा साल्यांना ओळखतो की नाही, त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना। माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहेत, 2-3 वर्षापासून आरोप होत आहेत, आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे। ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाहीये। शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे, त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे, हे काय राजकीय मुद्दा नाहीये। आपल्या घरातली एक मुलगी, तिच्यावर अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे, तर मला असं वाटतं की त्यांना वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना, पळतात कशाला आहे। काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावातावानी बोलणारे भास्कर जाधव पळवत होते, आमचे सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते। पळतात कशाला आहे, पळतात काय, येऊन सांगा ना काय नितेश राणे खोटं बोलतोय, बाकी हे सगळे खोटं बोलतात, दिशा साल्यांचे वडील खोटं बोलतात, सांगून टाका, विषय क्लिअर करून टाका। आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची, त्यांची माफी मागू।